पाण्यात आलेले अरे नासल्या तू हळद काढायची आहे का? तू काम करूनच केला निंदा कोण नेतात का? माझी कशी सुरू होती मी 2 महिन्याला वाचिलं ट्रॅक्टर कोसळलं हे कसं कळालं? तुम्ही ट्रॅक्टरमध्ये होते का? नाही मी ट्रॅक्टरमध्ये होतो मी वरच्या भीमात होतो मी बघलं ना तिथून धडेल पण आवाज आला बाया चिरकल्या मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या तर तुमची महिला पण पत्नी सुद्धा ट्रॅक्टरमध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही ना बघितलं दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली असेल काय वाटतं तुम्हाला? का कशामुळे काय माहिती मी वरच्या बंडात सुद्धा तिकडे ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं सुद्धा आले होते ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे का पळून गेला? पळून गेला सर्वजण कुठले? इथे गुंजूची वसमत तालुक्यात. वसमत तालुका हिंगोली जिल्हा भैमुगडून जायला लहुजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होतो. किती जणांना काढलं? तिघाला काढलं मला 7 होतं ड्रायव्हर नाही पळून गेला. एकूण होते त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात 1 पुरुष आणि 2 महिला 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.